ओके, वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या हिलिंग सेशनमध्ये. या आठवड्याचं हे पहिलं आपलं सोमवारचं एक हिलिंग सेशन आहे. सगळे तुम्ही आलायत या हिलिंग सेशनमध्ये, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या आपल्या हिलिंग सेशनचा टॉपिक आहे तो म्हणजेच सेल्फ डाऊट. म्हणजे काय तर मी करू शकेल का, की मी पुरेशी चांगली किंवा पुरेशा चांगला आहे की नाही, असे प्रश्न सतत आपल्या मनामध्ये येत असतात. म्हणजेच आपण सेल्फ डाऊट करत असतो. म्हणजेच आपण स्वतःवरच विश्वास ठेवत नाही. जी काही आपली बिलीफ सिस्टीम असते ती आपल्या स्वतःच्याच विरोधात आपण वापरायला लागतो. जे काही आपल्याला एवढे सगळे टूल्स दिलेले आहेत, आपल्याकडे आपल्या भावना आहेत, आपले विश्वास आहेत, म्हणजेच बिलीफ सिस्टीम आहेत, त्याच्यानंतर ॲक्शन्स आहेत, म्हणजे आपण जे काही कृती करतो या आहेत त्या आपणच आपल्या स्वतःच्या विरोधात वापरायला लागतो. का तर आपला स्वतःवर विश्वास नसतो. आता ह्या अशा ज्या काही फिलिंग्स आहेत, सेल्फ डाऊट आहेत, ते का निर्माण होतात तर आपण जेव्हा स्वतःची तुलना ही दुसऱ्यांशी सतत करत असतो. म्हणजे एखाद्याचं जर काही चांगलं झालं असेल तर ते आपल्या आयुष्यात का नाहीये याच्याबद्दल आपण दुःख व्यक्त करत राहतो. किंवा काळातील अपयश किंवा टीका, म्हणजे काय तर पास्टमध्ये म्हणजेच भूतकाळात आधी कधीतरी काहीतरी अपयश मिळालंय किंवा एखादी गोष्ट आपण करायला गेलो ती आपल्याला जमली नाही, म्हणून तेव्हापासून आतापर्यंत आपण आपल्या मनात असा विश्वास बाळगतो की हे मला जमणारच नाही, किंवा मी नेहमी अपयशीच ठरते, किंवा काही हार्ड वर्ड्स म्हणजे कठोर शब्द आपण आपल्या स्वतःलाच बोलून राहतो आणि आपण स्वतःला हर्ट करतो. हे हर्ट केल्यामुळे हे आपले जे काही सेल्फ डाऊट आहे हा अजून स्ट्रॉंग होतो, म्हणजेच अजून प्रबळ होतो. त्यामुळे आपण स्वतःच्या गुणांपेक्षा आपल्या कमतरतेवर जास्त लक्ष देतो. म्हणजे एखादी घटना आपल्या आयुष्यात घडली की त्याच्यापासून एक आपण नकारात्मक भावना फील केली. नॉर्मल आहे की जसं काही एखाद्या कोणत्याही माणसाच्या आयुष्यात जर काही चुकीची घटना घडली किंवा अपयश आलं, की एखादी गोष्ट केली आणि ती नाही झाली, तिला शेवटपर्यंत आपल्याला नाही करता आलं, तर त्याच्यामधनं आपल्या मनामध्ये काहीतरी नकारात्मक भावना तयार होतात. आता त्या नकारात्मक भावना जर आपण तिथेच सोडून नाही दिल्या किंवा त्या प्रोसेस नाही केल्या, म्हणजे त्या समजून घेऊन ही गोष्ट का घडली असेल, आपल्यात काही चुकलं आहे का, आणि ते पुन्हा आपण आपल्या गुणांमध्ये परिवर्तन करताना म्हणजेच आपली स्किल सेट वाढवण्यासाठी जर त्याचा उपयोग नाही केला तर ते जी काही नकारात्मक भावना आहे ती आपल्यामध्ये साठून राहते. आता ही साठलेली नकारात्मक भावना काय करते, आपल्या आतमधल्या ज्या काही भावना आहेत, जे काही बिलीफ सिस्टीम आहेत, म्हणजेच विश्वास आहेत, आणि आपले जे ऍक्शन आहेत ह्याच्यावर परिणाम करायला लागते. म्हणजे बाहेर घडलेल्या एका घटनेचा नकारात्मक भावना आपल्यात तयार झाली, ती भावना आपण इतकी घट्ट धरून ठेवली की आपण मनातूनच ती भावना फील करण्यासाठी म्हणजेच एक पॅटर्न तयार होतो. तो पॅटर्न आपल्याला अनुभवण्यासाठी आपण अशा काही परिस्थिती ह्या आकर्षून घेतो. त्यामुळे बऱ्याच वेळा ती भावना फील करण्यासाठीच अशा वेगवेगळ्या घटना आपल्यामध्ये घडत राहतात आणि आपल्याला असं वाटतं की सारखं सारखं माझ्यासोबतच असं का घडते, आणि अजून परत आपण स्वतःवर डाऊट घ्यायला लागतो की मग माझ्यातच काहीतरी कमी आहे किंवा मलाच करता येत नाही, मला नेहमीच अपयश येतं. असे विचार म्हणजे असे थॉट्स आपल्या डोक्यामध्ये चालू होतात. म्हणजे हे एक विचारचक्र आपलं चालू होतं की बाहेर घडलेल्या घटनेमुळे मनात आपली भावना तयार झाली, एक नकारात्मक भावना की सेल्फ डाऊट. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काहीतरी विचार तयार केला. ती भावना जेव्हा आपल्या मनात तयार झाली तेव्हा विचार डोक्यात तयार झाला की काय, की मला काहीच येत नाही, किंवा मी एवढी चांगली नाहीये की मला चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात येतील, अशी नकारात्मक विचार तयार झाले. या नकारात्मक विचारांचा परिणाम जेव्हा आपण सतत हाच विचार आपल्या डोक्यात घोळवतो की मी चांगली नाहीये, माझ्या बरोबरच असं होतं, हे जेव्हा विचार सतत आपल्या डोक्यामध्ये चालत राहतात त्याचा एक पॅटर्न तयार होतो. आणि हा पॅटर्न जेव्हा पुन्हा पुन्हा आपण रिपीट करतो तेव्हा त्याची एक बिलीफ सिस्टीम तयार होते, बरोबर. सो ही बिलीफ सिस्टीम आपल्याला आपल्या अशा कृती घडवते आपल्या हातून की आपण पुन्हा त्याच परिस्थितीत अडकतो. म्हणजेच काय तर हे एक लूप तयार होतं. म्हणजे घडलेल्या घटनेचा परिणाम आपल्या मनावर झाला आणि तो जर आपण त्या भावनेचं विसर्जन नाही केलं किंवा ते हील नाही केलं, ते आपण जर ते बाहेर नाही काढले आपल्या मनातून, तर हे एक लूप तयार होतं की तशी भावना तयार होते, त्याचे विचार परत आपण तसेच करायला लागतो. त्या विचारांमुळे विश्वास निर्माण होतो की खरंच हे खरं असेल, अगदी ते खोटं आपल्याबद्दल असलं. बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्यावर जास्त विश्वास असतो पण आपलाच स्वतःवर जास्त विश्वास नसतो. तर हे का होतं तर हा एक
पॅटर्न तयार झालेला आहे. आपल्या भावना तयार होतात, त्या प्रोसेस न केल्यामुळे त्याचं विचारात रूपांतर होतं. तेच विचार पुन्हा पुन्हा येऊन त्याचा एक पॅटर्न तयार होऊन एक बिलीफ सिस्टीम बनते की खरंच मी नाहीच चांगली आहे, की मला नाहीच जमत, असे आपली बिलीफ सिस्टीम तयार होते. त्याच्यामधून आता जर एखादा मनुष्य किंवा माणूस मनात म्हणत असेल की नाही मला नाही जमणार, की नाही होणार आहे माझ्याकडनं, तर ती गोष्ट करू शकेल का? नाही. तर ती गोष्ट मग त्याच्याकडून घडत नाही, म्हणजे तशी ऍक्शनही त्याच्याकडनं घेतली जात नाही. आणि ही ऍक्शन नाही घेतली म्हणजे परत मनामध्ये ती फिलिंग येते की खरंच मला जमत नाही, आणि हे लूप तयार होतं. हे जेवढ्या वेळा सर्कल कम्प्लीट होणार तेवढ्या वेळा तो पॅटर्न रिपीट होणार आणि तेवढी जास्त ती बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग होणार. आता ही जी काही आपली सेल्फ डाऊट म्हणजेच आपला एक क्षमतेचा अभाव नसतो, पण तर स्वतःवर असलेला विश्वास किंवा स्वतःच्या आतमध्ये आपण काय बोलतोय, स्वतःशी काय संवाद साधतोय, स्वतः काय फील करतोय, म्हणजेच आपल्या भावना काय, ह्याच्यावर आपण कंट्रोल नाही ठेवला, त्याच्यामुळे हे सेल्फ डाऊट अजून स्ट्रॉंग होत जातात, अजून प्रबळ होत जातात. आता आपण हिलिंगच्या मदतीने हा स्वतःवरचा विश्वास कसा काय निर्माण करतो? आपण आपल्या हिलिंग सेशनमध्ये होप नोप नो हिलिंगचे टेक्निक वापरतो, बरोबर. सो ह्याच्यामध्ये ही जी काही आपली लिमिटिंग बिलीफ आहे, लिमिटिंग बिलीफ कोणती? की मी करू शकत नाहीये, मी एवढी चांगली नाहीये, हा जो काही विचार आहे तो विचार हळूहळू आपण तो स्वीकारून, की जे काही आपला विचार मनात तयार झालाय तो शेवटी आपणच तयार केलेला आहे, सो त्याची जबाबदारी ही सगळ्यात पहिली आपण घ्यायची. ही हिलिंगची पहिली स्टेप, की आपण ह्या जे काही लिमिटिंग बिलीफ्स आहे, म्हणजे मर्यादित आपला विश्वास आहे की ज्याच्यामुळे आपल्याला काही लिमिट आणि स्ट्रगल फेस करावं लागते, सो हा विचार हळूहळू या हिलिंगच्या सेशन मधनं आपण रिलीज करतो. नंतर आपण स्वतःला स्वीकारतो, की जसं आपण बऱ्याच वेळा बाहेरच्या परिस्थितीला ब्लेम करतो की बाहेर असं झालं किंवा एखाद्या व्यक्ती माझ्याशी असा बोलला म्हणून मी असं फील केलं, पण खरं तर मुळात आपल्याला त्या भावनेची सवय झालेली असते, त्यामुळे आपण अशा परिस्थिती आकर्षून घेतो की ती आपण भावना पुन्हा पुन्हा फील करू. कारण का आपल्या ब्रेनला कळत नाही की आपल्याला काय हवंय काय नकोय, ते जसा पॅटर्न तयार होत आहे तोच पॅटर्न पुन्हा पुन्हा रिपीट करण्याचं काम करतं, कारण का ते एक न्यूरल कनेक्शन जोडलेलं झालेलं असतं. ते पॅटर्न रिपीट होऊन होऊन तशा भावना आणि तसे विचार आपण सतत केल्याने नंतर भूतकाळातील दुखावला जाणारा अनुभव मनावरचं नियंत्रण गमावतात. म्हणजेच जसं आपण म्हणलं की बऱ्याच वर्षापासून वर्षात एखादी घटना घडलेली आहे, त्याचा परिणाम अजून आपल्या मनावर आहे, तेवढ्याच तीव्रतेने ती भावना आपण एक्सपिरियन्स करत असतो. का? तर जेव्हा ती घटना घडली तेव्हा आपण खूप मॅच्युअर असल्यासारखं किंवा खूप मोठा असल्यासारखं जर वागलो असो आणि ती भावना तिथे एक्सप्रेस केलेली नसेल, म्हणजेच ती भावना आपण समोर मांडली नसेल, आपल्या हातून बाहेर काढली नसेल, तर ती आपल्या मनामध्ये साठून राहते, मनाच्या एका कोपऱ्यात ती राहिलेलीच असते. आणि त्याच्यामुळे त्याचं आपले हिलिंग हे या सेशनमध्ये आपण करतो आणि ते हळूहळू हिलिंग होऊन त्या भूतकाळाचा जो काही परिणाम आहे आपल्यावर तो हा कमी होतो, बरोबर. नंतर आपल्याला स्वतःशी असलेला संवाद आपण वाढवतो या हिलिंग सेशनमध्ये, म्हणजेच मी करू शकत नाही या विचारांची जागा आपण मी करू शकतो, म्हणजेच एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आपण इम्प्लांट करतो, म्हणजेच त्याचं रोपण करतो आपल्या डोक्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्या अंतर्मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आपण ज्या काही गोष्टी करत असतो, की प्रयत्न करत असतो काहीतरी करण्याचा, काही ऍक्शन घेण्याचा, काही चेंज करण्याचा, तर ते हे सगळं आपण करतो कशासाठी? तर त्या सुरक्षिततेच्या भावनासाठी, म्हणजेच सिक्युरिटीसाठी. आपलं जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपल्याला सुरक्षित वाटतं, तेव्हा आपण जे काही आपले निर्णय घेतोय आपल्या आयुष्यातले किंवा आपल्या डे टू डे लाईफ मधले ते आपण भीतीतून नाही तर शांततेतून घेतो. जेव्हा आपण हे हिलिंग डेली प्रॅक्टिस करतो, की दररोज थोडा थोडा वेळ स्वतःबरोबर घालवून काही हिलिंगचे टेक्निक्स शिकून आणि त्या अप्लाय करून, म्हणजेच त्याचं आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा तो एक पॅटर्न तयार होतो. आता हा पॅटर्न जेवढा आपण रिपीट करणार, म्हणजेच आपण एक कामनेसची भावना किंवा सुरक्षिततेची, सिक्युरिटीची भावना तयार केली ह्या हिलिंग सेशनमध्ये, तर ती भावनांचं परत विचारात रूपांतर करायचं, म्हणजे मी सुरक्षित आहे, मी करू शकते, ह्या जे काही अफर्मेशन्स आपण घेतो त्या अफर्मेशन पुन्हा पुन्हा जेव्हा आपण बोलतो, स्वतःशी बोलतो आणि आपल्या बाहेर पण मोठ्याने सुद्धा आपण स्वतःबद्दल असंच पॉझिटिव्ह बोलतो, तेव्हा ते एक पॉझिटिव्ह लूप तयार होतो आणि आपला एक सेल्फ बिलीफ, म्हणजे सेल्फ डाऊट पासून आपण सेल्फ बिलीफ कडे हळूहळू जायला लागतो. सो सेल्फ बिलीफ हा बाहेरून मिळणारा आत्मविश्वास नाही, तर तो आपल्या आतमध्ये अंतर्मनात तयार होतो जेव्हा आपण सेल्फ डाऊटला रिलीज करतो. आता रिलीज करताना आपण
काही मनामध्ये हेट किंवा तिरस्काराची भावनेला नाही, तर ऍक्सेप्ट करून की आपणच ह्या भावनेलाही तयार केले आणि त्या भावनेचं आता आपल्याला विसर्जन करायचंय. सो आपण हे सेल्फ बिलीफ त्याच्या जागी घेऊन ही काही सेल्फ डाऊटची जी काही भावना आहे ती रिलीज करतो. आता हिलिंग त्या विश्वासाच्या आड येणारे जे काही दुःख आहेत किंवा जे काही भीती आहेत किंवा आपल्या मेमरीज असतील, हे हिलिंगमुळे मधले रिलीज होतात, म्हणजेच ते बाजूला सारतात आणि आपल्याला सेल्फ डाऊट करणं, सेल्फ बिलीफ कडे जाणं हे अगदी सहज शक्य होतं. सो हा आपला आजच्या सेशनचा हा टॉपिक आहे की आपण कसं सेल्फ डाऊट कडनं सेल्फ बिलीफ कडे गेलं. आता पहिल्या 15 मिनिटात आपण हे आयडेंटिफाय केलं की खरंच आपला सेल्फ बिलीफ म्हणजे काय, तो आपल्यावर कसा परिणाम करतोय आणि त्याचे आपल्या विचारांवर, आपल्या कृतींवर कसा परिणाम होतोय, की प्रत्येक कोणत्या पोझिशनवरनं, कोणत्या जागेवरनं, कोणत्या भावनेतनं आपण गोष्टी करतोय, म्हणजेच आपला इंटेंट काय त्या गोष्टी करण्याचा, तो जर आपण बदलला तर त्याचा जो काही परिणाम आहे, ती ऍक्शन घेण्याचा, तोही आपल्याला बदललेला दिसून येईल. सो या हिलिंग सेशनमध्ये आपण होप नोची टेक्निक यूज करतो, ज्याच्यामध्ये 4 वाक्य वापरतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता या हिलिंग सेशनमध्ये आपण या वाक्यांच्या पुढेही बरेच काही वाक्य बोलतो की ते ऍक्सेप्ट करण्यासाठी, त्याच्याबद्दल सॉरी फील करण्यासाठी, म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी ही वाक्य बोलतो. त्याच्यामुळे आपल्या मनातला जो काही कचरा आहे, म्हणजेच नकारात्मक भावनांचा कचरा आहे, तो हळूहळू बाजूला सारला जातो आणि जे काही पॉझिटिव्ह फिलिंग्स आहेत त्या मनात येऊन आपण त्या पॉझिटिव्ह फिलिंग्स सहित तसे विचार करायला लागतो हळूहळू आणि त्या विचारांचाच परिणाम आपल्या कृतीमध्ये आपल्याला दिसून येतो. बरोबर. सो हे एक नवीन लूप आज आपण तयार करतोय. आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे. सो आपण हे हिलिंगचं सेशन स्टार्ट करूया. मी आता तुम्हाला एक हिलिंग म्युझिक शेअर करते. आजच्या सेशनमध्ये आपण डील करणार आहे सेल्फ डाऊट. ओके. सो या हिलिंगच्या सेशनचे रूल्स की आपण डोळे बंद करून शांत एका ठिकाणी बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आजची जी काही आपण वाक्य बोलणार आहे ती आपल्या या हाताच्या हा जो काही पोर्शन आहे, जसे आपले ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स असतात तसे एका ॲक्युप्रेशरच्या पॉइंटवर आपण टॅप करून ही सेल्फ डाऊटची जी काही भावना आहे ती रिलीज करणार आहे, म्हणजे स्वतःबद्दलची जी काही शंका आहे, चिंता आहे, ती आपण रिलीज करणार आहे. ओके. सो आपला हा हात आहे, ह्या भागावर आपल्याला इथे असं टॅप करायचंय, जसं आपण वाक्य पुढचे बोलत राहू. हा पॉइंट झाल्यानंतर आपल्याला आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये इथे टाईप करायचंय आणि म्हणायचंय आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता आपल्या डोक्याच्या मध्यभागी हा जो पॉइंट आहे, जिथं आपलं क्राउन चक्र असतं, तिथं टाईप करायचंय I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता दोन्ही डोळ्यांच्या खाली इथे टॅप करायचंय I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचंय, श्वास बाहेर सोडायचाय. पुढची वाक्य सगळी आता ह्या पॉइंटवर टॅप करत आपल्याला म्हणायची आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. प्रत्येक टॅपिंग बरोबर जे काही नकारात्मक भावना आहे ती रिलीज होतीये अशी कल्पना करायची आणि म्हणायचंय आय एम सॉरी, मी स्वतःवर डाऊट घेतला, अविश्वास दाखवला. आय एम सॉरी,
मी खूप साऱ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेतल्या. आय एम सॉरी. मी स्वतःची व्हॅल्यू ओळखली नाही. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःशीच कनेक्ट नाही झाली, डिस्कनेक्ट झाले. प्लीज फॉरगिव्ह मी. बऱ्याचदा मी स्वतःला एकटीला सोडलं, स्वतःवर विश्वास नाही ठेवला. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला ओळखू नाही शकले. थँक यू या सेल्फ डाऊट साठी, कारण ह्याच्यामुळे आज मी हे हिलिंग करते. थँक यू. या सेल्फ डाऊट मुळे माझ्यामध्ये एक अवेअरनेस आलंय, जागरूकता आली. मला काहीतरी शिकवण्याकरिताच हा सेल्फ डाऊट माझ्यामध्ये आहे. थँक यू. आय लव्ह यू. कारण का मीच ह्याला तयार केले, मीच ह्याला क्रिएट केले. आय लव्ह यू. मीच तयार केले, त्यामुळे मी ह्याला हेट कसं करू शकते. सो आय लव्ह यू. आय लव्ह यू. कारण का ही हिलिंगची संधी तुझ्यामुळे मला मिळाली. आय एम सॉरी. मी स्वतःकडनं खूप जास्त अपेक्षा ठेवल्या. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला समजून नाही घेऊ शकले. थँक यू मला ही संधी दिल्याबद्दल स्वतःला समजून घेण्याची. आय लव्ह यू माझ्या आयुष्यात येण्यासाठी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड. श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एकदा टॅपिंग सुरू ठेवायचंय आणि म्हणायचंय, या सेल्फ डाऊटची मी 100% जबाबदारी घेते. या सेल्फ डाऊट साठी मी 100% जबाबदार आहे. या सेल्फ डाऊट साठी मी 100% जबाबदार आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आता मी या सेल्फ डाऊटला रिलीज करण्याची परवानगी देते. या सेल्फ डाऊटला रिलीज करण्यासाठी मी तयार आहे. आहात का तुम्ही तयार सेल्फ डाऊटला रिलीज करण्यासाठी? ठणी हो म्हणायचे. या सेल्फ डाऊटला रिलीज करण्यासाठी मी तयार आहे. त्याचं विसर्जन करण्यासाठी तयार आहे. त्याची 100% जबाबदारी घेऊन आता मी हा सेल्फ डाऊट रिलीज करते. हा सेल्फ डाऊट 100% माझ्यामधून रिलीज झालाय, वाहून गेलाय, सोडून दिलाय. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. या सेल्फ डाऊटच्या फिलिंगची मी 100% जबाबदारी घेते. जेव्हा केव्हा हा तयार झालाय, जिथे कुठे हा माझ्यामध्ये तयार झालाय,
चांगला किंवा वाईट, सकारात्मक किंवा नकारात्मक, ज्या काही कारणासाठी तयार झालाय, मी या कृतज्ञ आहे. थँक्यू सो मच. कारण का प्रत्येक भावना ही आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्यामध्ये आली आहे. आपण ती तयार केली. आय एम सॉरी. मी ही भावना तयार केली. ह्या सेल्फ डाऊटला आता मी बाहेर जाण्यासाठी परवानगी देते. सेल्फ डाऊट रिलीज करण्यासाठी मी रेडी आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. हा सेल्फ डाऊट तयार करण्यासाठी मी आता 100% तयार आहे. हा सेल्फ डाऊट रिलीज करण्यासाठी. थँक्यू. मी हा सेल्फ डाऊट तयार केला. त्यामुळे मला बऱ्याचशा संधी मिळाल्यात स्वतःला ओळखण्यासाठी, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी. मी 100% तयार आहे हा सेल्फ डाऊट रिलीज करण्यासाठी. आय लव्ह यू. कारण का शेवटी मीच हा तयार केलाय. मीच ह्याची 100% जबाबदारी घेते. आणि या जबाबदारी बरोबर, या प्रेमाबरोबर, या कृतज्ञतेबरोबर मी याला रिलीज करण्याची परमिशन देते. हा सेल्फ डाऊट पूर्णपणे माझ्या शरीरातून, माझ्या मनातून बाहेर गेलाय, विसर्जित झालाय. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास बाहेर सोडायचा आहे. दोन्ही हात जोडून, डोळे बंद करून हा काही जे विसर्जन केलंय आपण, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. या सेल्फ डाऊटची 100% जबाबदारी घेऊन त्याच्याबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करून याचं आपण विसर्जन केलंय. आता आतमध्ये उरलाय तो फक्त विश्वास. स्वतःचं नाव घ्यायचंय आणि म्हणायचंय, आय एम सॉरी वैष्णवी. प्लीज फॉरगिव्ह मी वैष्णवी. थँक यू वैष्णवी. आय लव्ह यू वैष्णवी. आय एम सॉरी. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. या स्वतःवरच्या विश्वासासहित, या पॉझिटिव्ह फिलिंग बरोबर दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. जी काय ऊर्जा तयार होतीये ती फील करायची. हात सोडत राहायचे, सोडत राहायचे. अजून जास्त ऊर्जा तयार करायची. ही हिलिंगची ऊर्जा आता हळुवारपणे आपल्या चेहऱ्यावरून फिरवायची. ओके. सो आज आपण हा स्वतःबद्दलचा विश्वास तयार केला आणि स्वतःचं जे काही सेल्फ डाऊट आहे याचं विसर्जन केलं. आता या हिलिंग सेशन नंतर तुम्हाला परत एकदा, काही वेळानंतर परत एकदा सेल्फ डाऊट वाटेल. सो असं आपल्याला मनात विचार येतो की हे हिलिंग सेशन केल्यानंतर पण परत का आला सेल्फ डाऊट? तर आपण माणूस आहोत. परत वेगवेगळ्या
पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने ह्या भावना आपल्याकडे येत असतात, कारण का हा आपला पॅटर्न आहे. एकदा ब्रेक केला म्हणून तो पॅटर्न पूर्णपणे ब्रेक होत नाही. त्याला आपण हळूहळू प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कारण शोधून की तो का आला असेल आपल्या आयुष्यात, हे जेव्हा आपण अंडरस्टँड करतो, आपण समजून घेतो, तो आपल्याला काहीतरी शिकवायलाच आलेला असतो. म्हणजेच आपण बऱ्याचशा नकारात्मक भावना जेव्हा आपल्याकडे खूप जास्त होतात, तेव्हा एक आपला मित्र आपल्यासोबत असतो किंवा आपल्या फॅमिलीमधली एखादी व्यक्ती असते की जी आपल्याला मदत करते. तिच्यातला तो चांगुलपणा किंवा तिच्यातली ती पॉझिटिव्हिटी आपल्याला बघण्यासाठीच ही नकारात्मक भावना आपल्याकडे आलेली असते. त्यामुळे प्रत्येक नकारात्मक किंवा प्रत्येक समस्येच्या मुळाशी हे आपल्याला काहीतरी लेसन्स किंवा आपल्यामध्ये काहीतरी स्किल्स वाढवण्यासाठीच ह्या आपल्यामध्ये आलेल्या असतात. जेव्हा आपण त्या स्किल्स शिकतो तेव्हा ती नकारात्मक भावना पूर्णपणे आपली विसर्जित होते. आणि या हिलिंग सेशनमध्ये तेच आपली विसर्जित करण्याच्या प्रोसेसमधले जे काही कचरा आहे, म्हणजे जे काही त्याच्यामधले ऑब्स्टॅकल्स असतील, काही समस्या असतील, तर त्या हळूहळू आपण आपल्या मनातून रिलीज करतो. सो आता आपलं हे आजचं हिलिंग सेशन हे कम्प्लीट झालेलं आहे. थँक्यू सो मच, तुम्ही या हिलिंग सेशनमध्ये आलात आणि हिलिंगचा एक एक्सपिरियन्स घेतला. तुम्हाला काही बोलायचं असेल किंवा क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. आणि कसं वाटलं तुम्हाला हे हिलिंग सेशन? ओके, सो बरेच येस, छान वाटलं. छान वाटलं. ओके, तुम्हाला असं फील झालं का की खरंच आपलं सेल्फ डाऊट जो काय तो आपल्या शरीरातनं बाहेर जातोय किंवा असं रिलीज होतोय, हो, फील अशी झालं. फिलिंग आली का तुम्हाला? सो हो. तेच इंटेंट होता या सेशनचा आपल्या आजच्या. बरेच जण मला युट्यूबवर वगैरे पण विचारतायत की पर्सनल गायडन्स किंवा असं काही सेशन्स अवेलेबल आहेत का फ्रीमध्ये. सो एक कॅलेंडलीची लिंक तयार केलेली आहे मी, त्याच्यावर तुम्ही बुकिंग करू शकता की जर हाफ आवरचं तुम्हाला क्लॅरिटी सेशन्स हवे असतील किंवा पर्सनल काही टॉक करायचं असेल, कारण का हे रेकॉर्डेड मध्ये जातं हिलिंग सेशन्स. सो तुम्हाला जर ते हवं असेल तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बुक करू शकता एक हाफ आवरचा आपला सेशन क्लॅरिटी कॉल, की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक पार्ट ऑफ लाईफमध्ये म्हणजे हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी ह्याच्या रिलेटेड जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचं पूर्णपणे अनालिसिस करून त्याच्यात तुम्ही पुढच्या 2-4 दिवसात किंवा पुढच्या आठवड्यासाठी काय ऍक्शन्स घेऊ शकता याचं एक प्लॅनिंग आपण तयार करू शकतो. सो ती कॅलेंडरची लिंक मी तुम्हाला शेअर करते चॅट बॉक्समध्ये. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच बुक करा. ही पण फ्री 1-to-1 कॉल आहे आणि आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला पण मी शेअर करते की जर तुम्हाला 1-on-1 कॉल बुक करायचा असेल तर तुम्ही तो बुक करू शकता. ओके, थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग. आणि जे कोणी रेकॉर्डिंगवर हे सेशन अटेंड करताय तुमच्याला पण खूप खूप थँक्यू की तुम्ही हे हिलिंग सेशन अटेंड केलं. आणि ही एक पहिली पायरी आहे आपली हिलिंग सेशनकडे. आज आपलं हिलिंग सेशनचं दार हे उघडलेलं आहे आणि तुम्ही हा हिलिंगचा अनुभव हा घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण सेल्फ डाऊट हे क्लिअर केलेत, म्हणजेच त्या भावनेचं आपण विसर्जन केलंय. सो व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच या हिलिंग सेशनमध्ये आल्यासाठी. थँक्यू. थँक्यू.